हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, रोज तुम्हाला जर 3:30ला येणारे माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा. हे जे टायमिंग होतं हे संध्याकाळचं म्हणजे शुक्रवारचं होतं. शुक्रवारचा पूर्ण दिवस जो होता तो असाच गेलेला होता. फक्त म्हटलं चला पूजा जी आहे ती शेअर करावी म्हणून मी वैभवलक्ष्मीची जी पूजा 10वा शुक्रवार होता, येणाऱ्या शुक्रवारी माझं उद्यापन असणार आहे. हे बघू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळचं टायमिंग, याचं झोपणं बघू शकता. विचित्रच झोपणं आहे शेरूचं. त्याच्यानंतर मग सकाळची आमची सुरुवात झाली. शनिवारचा दिवस होता आणि वर लॅपटॉप वगैरे जसं तुम्ही पाहिलं तयार झालेले होते, पण आतल्या साईडला धूळ माती भरपूर सारी होती. सकाळ सकाळी तुमचे दादा क्लिनिंग करायला गेलेले होते. वरती चढून जेवढं होतं तेवढं सगळं त्यांनी क्लिनिंग केलं. क्लिनिंग म्हणजे त्यामध्ये असं काही जास्त हे नव्हतं, पण एक आपण म्हणतो ना की फायनल आपल्याला एक व्यवस्थित असं पुसून घ्यावं लागतं, कारण आपण तिथं आता सामान ठेवणार होतो त्यामुळं. आणि लगेचच मग जे आपण PUP केलेली आहे ते दादा आलेले आहेत, कारण का काही जागी थोडासा चेंज होत आहे. लाईट्स ज्या आहेत ना काही जागी छोट्या छोट्या लावलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या दादानी वार्म लाईटी ज्या असतात ना त्या सगळ्या त्याच ह्या बेडरूमला बघू शकता ना, सगळ्यात त्याच लाईटी आहेत छोट्या. त्यामुळं ना थोडासा प्रॉब्लेम संध्याकाळचा वाटायला लागला, अंदूक मग काही जागी ना ह्या चौकोनी ज्या आहेत त्या टाकणार आहे. सगळ्यात आपल्या घरामध्ये जर जास्तीत जास्त बघायला गेलं तर वार्मचाच आहे. आपल्या घरामध्ये खूप काय 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 सुरू झालेलं आहे आता सकाळपासूनच. एक म्हणजे काय तर थोडंसं आपल्याला लाईटी चेंज करायच्या आहेत त्याचं काम, आणि सोबत आता दिवसभर जे काय होईल ते मी तुम्हाला शेअर करेन. काल ब्लॉग आला नाही, त्याच्यामागची कारण हीच होती की अखंड दिवस जो होता तो मला सगळं ठेवायचं होतं. काल व्हिडिओ येणार नाही म्हणून मी कम्युनिटी टाकलेली होती. सगळ्यांना मिळाली न मिळाली मला माहीत नाही, पण बऱ्याच जणींना मिळाली. त्याच्यामध्ये मी काही गोष्टी विचारलेल्या होत्या की तुम्हाला ताई दादाची व्हिडिओ बघताना जर काही चुकत असेल किंवा कुठं काही गोष्टी खटकत असतील, काय आवडत नाही तुम्हाला व्हिडिओमधलं, काही तक्रारी असतील तर तुम्ही जरूर शेअर करा. तक्रारी तर कुणी अशा शेअर केलेल्याच नाही आहे. सगळ्यांनी पसंती दिली, खूप भरभरून प्रेम दिलं. काही जणींचं म्हणणं होतं की तू एवढी हे आहे तेच तक्रार आहे, असं तसं खूप छान छान कमेंट करण्यात आल्या. पण त्याच्यामध्ये काही अशाही होत्या की तू कमेंटचा रिप्लाय देत नाही आहे. दुसरं म्हणजे तुझे व्हिडिओ वेळेमध्ये येत नाहीत. आणि काही जणींनी प्रेमाने ज्या आपल्या असतात ना खूप साऱ्या प्रेमाच्या, त्या कमेंट थ्रू तक्रार व्यक्त केली. असं सर्वांचं मनापासून आभारी आहे. फक्त एक सांगते की कमेंटचे रिप्लाय राहिलेले आहेत, जसं तुम्ही म्हणजे रुटीन बघता, आणि महत्त्वाच्या कमेंटचे रिप्लाय मी व्हिडिओच्या माध्यमातून देत असते. डेली तुम्ही बघताय की मी जास्तीत जास्त कमेंट्सवरतीच बोलत असते. आपला रेग्युलर एक ताई मला कमेंटमध्ये म्हणत होती की तुझ्या व्हिडिओमध्ये पुढं चाललेलं असते वेगळं आणि तू बोलत असते वेगळं. तर त्याचं कारण तेच असतं की मी शक्यतो होता होईल तेवढं कमेंटवरती बोलते. पण ठीक आहे, तरी पण सांगते, मनापासून माफी मागते. नक्कीच तुमच्या सर्व कमेंटचं थोडंसं सेट होऊ द्या, त्याचेही रिप्लाय मिळतील. आणि हो, माझ्याकडचे प्रोडक्ट संपलेली मी मागवलेले आहेत. जसं मी तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे, हे जे आहेत ऑडी इकोबेकची प्रोडक्ट हे डेली मला स्वयंपाकासाठी लागतात. मग मुलांच्या टिफिन वगैरे पॅक करून द्यायचे असू दे किंवा बऱ्याचशा अशा गोष्टीला उपयोगी येतात. आता सध्या तर मी 3 पॅकेज मागवलेले आहेत. ऑडी युनिरॅप आणि ऑडी इकोबेक हे 2 आहेत. आणि बाकीचे जे आहेत आपण कुठेतरी बाहेर पार्सल वगैरे न्यायचं म्हणलं आपल्याला तर मी पण फायद्याचं पडू शकते. हे बघू शकता, आता मी डबा पॅक करायला गेलेली होती. याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कारण बऱ्याच जणी लिंक विचारतात. याची लिंक मात्र आहे, कारण का रेग्युलर याचा वापर होत असतो किचनमध्ये मला. इकडे बघू शकता, जिथं PUPचं जे कटिंग केलेलं होतं त्यानं आणि पुन्हा पांढरं वरचा हॉल, बेडरूम आणि खाली. त्याच्यानंतर मग सकाळी उत्तरपूजेला मी सुरुवात केलेली आहे. वैभवलक्ष्मी जी आपण मांडणी करतो तिची मांडणी बऱ्याच जणी म्हणतात कधी काढायची, तर दुसऱ्याच दिवशी कुठलीही पूजा, तुम्ही कोणतीही पूजा करा, ती त्या दिवशी कधीच कुणी काढत नाही. त्याचं दुसऱ्या दिवशीच काढावी लागते, म्हणजे सकाळी, आणि शक्यतो ती पण 12च्या आतमध्ये. मोबाईल बिबाईल सगळं विसरून जाता, बाय तरी करा. उत्तरपूजा झाल्यानंतर मी आपली रेग्युलर जी देवपूजा आहे ती केलेली आहे. फुलं भरपूर दिसत आहेत तुम्हाला, तर आपले कारपेंटर दादा जे आहेत ते येत आहेत तिथून. जसं तुम्हाला म्हटलं की आमचे शेजारी आणि मावशी पण आमचे शेजारी, त्यामुळे मग मावशी ज्यावेळेला ते येतात ना त्यावेळेला फुलं आवर्जून देते. कधी विसरली तर मग ते दादा आणतात किंवा मी कॉल करते. मग
चला, देवपूजा झाली, सगळ्यांचे जिकडे तिकडे डबे गेले. आता आपण पुढच्या कामाला लागूया. ते म्हणजे काय, इकडे सगळीकडे पडलेलं जे काय पुट्टी, कारण सिलिंग जे आहे ते कापण्यात आलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच जागी पांढरं पांढरं सगळं घाण आहे. आता तोंड पॅक करून कामाला लागणार आहे. कारण का सांगते, मी धुळीची ॲलर्जी शक्यतो थोडीफार आहे मला. आता थोडंसं झाडझटक वरचं पण करणार आहे, कारण 2.5 महिने काम सुरू झालेलं होतं घरामध्ये. 2.5 महिने घर झाल्यानंतर, सिलिंग झाल्यानंतर काम चालले सुतारकाम. त्यानं काय झालं, भुसा वगैरे बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या जाळ्या वगैरे, त्यात होम वगैरे आपला झाला. त्यावेळेला बघा तुम्ही, ते सगळी काजळी जी असते ते सगळ्या घर भरून झालेली असते, कारण होमाची काजळी भरपूर असते. जवळजवळ 2-3 तास होम चाललेला असतो. त्यामुळं थोडंसं वरचं पण झाडू मारणार आहे. आणि बऱ्यापैकी आता हे करून लॅपटॉपमधलं तर मेन म्हणजे आहे ते पोचवणार लॅपटॉपमध्ये. बाकीचं मग काय काय होते आज दिवसभरात बघणार आहे. मी आज ब्लॉग न टाकण्याचं कारण तेच आहे की कसं मग मध्ये लिंक तुटते कामाची माझ्या. म्हणजे आता एक सलग काम सुरू झालं ना, ब्लॉगिंग एडिटिंगसाठी जर माझे 3 तास मी दिले तर मग तिथंच लिंक तुटते, पुन्हा मग 3-3.5 तास तिथे माझे जातात. मग त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो ना, की ते काम तिथंच राहतं. विचार केला, एकदा पसारा लावला, पुन्हा काय मग डेली रुटीन, डेली व्हिडिओ, डेली माझे जे काय आहे ते शेअर करायचंच आहे. आणि तुम्हाला कम्युनिटी टाकली की व्हिडिओ येणार नाही. आणि याच दरम्यान मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या कम्युनिटीमध्ये, की तुमच्या आई दादाकडून जर काही व्हिडिओमध्ये चुका दिसत असतील किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील किंवा जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही बिंदास्त कमेंटमध्ये सांगा. नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल आणि जे आवडत नाही त्याच्या मागची कारणं पण दिली जातील. म्हणजे मी माझ्या पद्धतीने ह्या गोष्टी का शेअर करते किंवा काय हे पण बोलेन. पण सांगते, मी आता कन्फ्यूज आहे, कारण का इकडच्या कोपऱ्यात निम्मा पसारा आणि वरती निम्मा पसारा आहे. मी आहे एकटी. आता मला कळेना, मी वरती चढू, पसारा बाहेर काढू, तो मॅनेज करू का ठेवू, कारण मी एकटी आहे. कोणीतरी हाताखाली असतं तर बाबा सगळं दे घे झालं असतं. त्यामुळे शांत बसले. आरू येईपर्यंत वाट बघायला लागले. आरू आला की बऱ्यापैकी पसारा जो आहे तो काढायला मदत होईल. कारण आरूचं कसं असतं ना, धरकी वड कामाला आरू लय फास्ट आहे, त्यामुळे सगळं काढ म्हणले पटापटापटा बाहेर काढेल. करायला काही नाही, एकटी करू शकते, पण कसं इथनं न्यायचं, तिथं चढवायचं, या सगळ्या गोष्टींमुळे मी विचार करायला लागले की मी आता आज शनिवार आहे, उद्या रविवारी दोन्ही पण मुलं मिळतील, पण अजून किचनचं राहिलेलं आहे, किचनचं पूर्ण करायचं आहे. आज होता होईल तेवढं लॅपटॉपचं जे काय आहे वर सामान ठेवायचं तेवढं ठेवणार आहे. बाकी भांडी वगैरे सगळं जे आहे ते उद्या म्हणजे करण्यात येईल. पण विचार एवढा येतो की खरंच एकट्याला वर खाली आणि ही काढा ती त्यात घाला, ही त्यात भरा, हे कामं खरंच अवघड जातात एकट्याला आणि सुचत नाही. ज्यावेळेला 2 माणसं आपण असतो असा पसारा लावायला, त्यावेळेला एकमेकाचे विचारात, हां हे इथं नव्हे इथं, तिथं नव्हे तिथं, आणि आपणच एकटं असतो त्यामुळे आपल्याला कळत नाही नेमकं काय. आता पसाराच ठेवायचा आहे त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण कसं असतं ना की तुमचे दादा वगैरे असते तर हां ही गोष्ट आपल्याला लागते, थोडंसं ह्या साईडला ठेवूया, थोडंसं त्या साईडला ठेवूया. ज्यांना ज्यांना माझी तक्रार आहे की मी व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही, मी ईमेलला रिप्लाय लवकर देत नाही किंवा मी यूट्यूबला रिप्लाय देत नाही, त्यांच्यासाठी आज काही अशा गोष्टी शेअर करते ज्या मी शेअर केल्या नव्हत्या. कारण का सांगते, तेवढं मला हे वाटलं नाही, कारण जो कोणी माझ्यापर्यंत आज जोडला गेलेला आहे अगदी जवळ, तो फक्त आणि फक्त प्रेमासाठी माझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मी तक्रार म्हणून तुम्हाला कुठलीच गोष्ट शेअर करत नाही, फक्त मी मला समजून घ्या म्हणून सांगते. कारण बघा, आता यूट्यूबमधला माझा जो प्रवास आहे जवळजवळ 2.5 वर्षाचा हा प्रवास आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठेही बाहेर जाऊ दे, ज्या ज्या ताई भेटल्या त्या त्या ताईंना मी माझे नंबर शेअर केलेले होते. सोबतच जिथं मीटअप झाले त्याच्यानंतर आपले मामाचे मसाले भरपूर वेळा मी शेअर केलेले आहेत. त्यावेळेला पण बऱ्याच जणींनी खूप रिक्वेस्ट करून मामांकडून नंबर घेतलेले होते. मग असे सगळे जर बघायला गेले तर व्हॉट्सअपला 400 नंबर क्रॉस आहेत. आणि सोबतच सांगते, डेली 100 ते 150 नवीन मेसेज असतात. डेली ईमेल मला असतात. ईमेलवरती बऱ्याच जणी बोलतात, ईमेलवरती सुद्धा बऱ्याच जणी प्रश्न विचारतात. त्यांचं जे काय आहे सुख असो दुःख असो शेअर केलं जातं, प्लस आपल्या यूट्यूबच्या कमेंट. मग आता सध्याचं जे रुटीन बघताय, याच्या आधी मी सगळं ईमेलला पण ही करत होते बऱ्यापैकी, व्हॉट्सअपला पण करत होते आणि यूट्यूबला पण करत होते. पण तुम्ही विचार करू शकता की एवढ्या जागचं हँडल करणं आणि हे सगळं घरामध्ये चाललेलं काम, हे एकदा सेट झालं ना, मला डोक्याला त्रास खरंच कमी आहे. आता माझी कामं वाढत आहेत, व्याप वाढत आहे. या ह्याच्यामुळे मी व्हॉट्सअपला सुद्धा रिप्लाय देत नाही. कारण का मी असे आज रिप्लाय दिले समजा थोडे, तर उद्या आणि पुन्हा आलेले असतात. आता सिलेक्टेड जास्त ताई असतात की बाबा ज्यांना काही प्रश्न आहेत, ज्यांना काही जाणून घ्यायचं आहे किंवा ज्यांना काही महत्त्वाचे असतील तेच असतात. असं नाही की बाबा कोणी बिनकामाचं उठून सुटून गुड मॉर्निंग असं कोणी मला हे करत नाही. प्रत्येकाला माहिती आहे, सगळ्या जणी समजून घेतात मला. व्हॉट्सअपला मला समजून घेतलं जातं, ईमेलला समजून घेतलं जातं आणि यूट्यूबला तर भरपूर सारं समजून घेतलं जातं. फक्त थोडा दिवस थांबा
आता ही गोष्ट शेअर करण्यामागचं कारण काय, तर तुम्हाला पण मग कळणं गरजेचं आहे की बाबा थोडंसं का हिच्याकडून डिले होतं, दुर्लक्ष होत नाही ना, तुम्हाला विसरलं जातं आहे ना, म्हणजे असं तुम्हाला डावललं जातं आहे ना, तुमच्यावर राग आहे, असं काहीही नाही आहे. फक्त ही जी गोष्ट होती ना ती तुम्हाला शेअर करायची होती म्हणून शेअर केली. थोडंसं समजून घ्या, सेट होऊ दे सगळं, मग सगळ्यांचे रिप्लाय मिळतील. तू आतमध्ये जा, सगळं काढून दे, मी घेते काढून. काय तू सारायचा प्रयत्न कर, वरचं पहिला काढ. काय झालं? हां, तिथं बसून आहे ना, एक 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 खाली सार. मला बरेच जणी म्हणतात की ताई तुझा नंबर दे, आम्हाला बोलायचं आहे. पण ते शक्य होत नाही. कारण का, एका दिवसात आपण किती कॉल अटेंड करणार? कॉल येणारी तर भरपूर सारे असतात. जे ऑलरेडी ज्यांच्याकडे नंबर असतात त्यांचे पण कॉल असतात. आपलं हे असतं मोबाईल कसं, एक एडिटिंग, एक शूट, ह्या सगळ्यामुळे असतं. असं बऱ्याच जणींनी मला विचारले की तू मीटअप कधी घेणार आहेस? कारण कोल्हापूरमधल्या ताईंची खूप इच्छा आहे भेटायची. तर घेऊया सगळे एका जागी आले की लवकर घेऊया. मला पसारा निघालेला आहे. याच्यामध्ये ना मी सगळं वेगवेगळं करणार आहे. पिशव्या एका साईडला, आमचं जे काय महत्वाचं यामध्ये जास्त तुमच्या दादाचंच आहे सगळं फॅब्रिकेशन मटेरियल. बापरे, काय गं बा. मगाशी तुम्ही एक टीव्ही बघितला जो मी पॅक करून वरती ठेवला. तुम्ही म्हणसाल ताई तो टीव्ही कसला आहे, चालू आहे? जर असेल तर बेडरूममध्ये लाव. चालू नाहीये, आपल्या आरूनं काम केलेलं होतं. USB पिन आणि चार्जिंगची पिन आपल्या यूट्यूबच्या आधीची गोष्ट आहे ही. दोन्ही एकामेकामध्ये घातलेले होते. आम्ही नव्हतो, मी बाहेर गेलेले होते भाजीला वगैरे, आणि दोघं घरात बसून गेलेले. ते त्यावेळेला तो कारभार केलेला होता. डायरेक्टली जाग्यावरती त्याचा मदरबोर्ड जो होता तो गेलेला होता. मग पुन्हा आम्ही रिपेरीला नेली तर त्यांनी खर्च जरा जास्त सांगितला, त्यामुळे तशीच ठेवून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मग नवीन आणलेली होती. अरुणं खूप करामती केलेल्या आहेत, मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. अरुण आणि चिवनं मोठा पण टीव्ही जो होता आपल्या घरातला, ज्यावेळेला लहान होती ना तेव्हा तो सगळा खाली ओढून घेतलेला होता शोकेशमध्ये. त्यावेळेला आरू बरोबर किट्टो सामील होती. दोघांनी मिळून ते ओढलेलं होतं. दोघांची भांडणं लागलेली होती. आणि त्याच्यामध्ये तो मोठा टीव्ही जो मोठा असतो बॉक्सचा. त्याच्यानंतर अजून एक आरूचा किस्सा म्हणजे काय, तर गुगल पे नुकतंच नवीन आलेल्या दादांनी हे केलेलं होतं का जुनं होतं मला माहीत नाही. त्यावेळेला कुठं आपल्या मोबाईलमधलं काही माहीत नव्हतं, काय नव्हतं. आणि त्यांनी लॉक घालायचं का त्याला पासवर्ड घालायचं काहीतरी राहून गेलेलं होतं. आणि यानं गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. पोरगं खेळतं एक थोडा वेळ म्हणून आपल्याला दिलेला होता. आणि त्यानं ना गुगल पेवरून जवळजवळ 7,000च्या गेम ज्या होत्या त्या डाउनलोड केलेल्या होत्या. नशीब 7च्याच केल्या, बाकीचा बॅलन्स वाचला, नाही तर सगळा केला असता सगळा बॅलन्स जाणार होता. त्याच्यानंतर तुमच्या दादाने अजूनपर्यंत गुगल पेच काढलेलं नाही. जे काय असेल ते फोनपे किंवा आपलं रेग्युलर पे असं हे करतात. असं आरूच्या खूप साऱ्या छोट्या मोठ्या करामती आहेत. किट्टोनं मात्र असल्या काही जास्त करामती केलेल्या नाही आहेत. किट्टोचं लाईफ आणि आरूचं लाईफ थोडंसं फरक आहे. आरू धडपडी, तोडमोड, पडधड, आणि किट्टो जी आहे ती फक्त एका जागी बसा, पाहिजे तेवढा अभ्यास द्या, एक शांततेमधली येते ती. इथे मुलांना पळत चाललेली. आम्हाला काय वाटलं की खरंच इथं साप निघालाय का काय, म्हणून मी पण म्हटलं चला बघावं काय निघाले काय नाही आहे. तर हा काय निघाला नव्हता. ह्या घरातील जे दादा आहेत ना ते साप पकडतात, आणि त्यांनी कुठेतरी बाहेर साप पकडलेला होता. 2 साप पकडलेले होते, ते घेऊन आलेले होते. आणि इथं कुणाला तर बघायचं होतं वाटतं, मला पण एवढं जास्त काय माहीत नाही. आरू गेलं तर फक्त, तर तो बघण्यासाठी बाहेर काढलेला होता. खूप मोठा होता दिसात, लांबून तर एवढा मोठा दिसतो, म्हणजे जवळून किती मोठा असावा. चला उचला पटपट पटपट पसारा. काय मला कळीना. ए आर्यन ये रे बाबा पटकन, बाय पडचिल राहू दे. ते किचन मध्ये नेऊन ठेव तिथं ती शिगडी. हा ए आयसू या. हा बाया घेतला काय काय कचरा आहे ना ह्यात भर. तर आधीचा जो पसारा मी आणलेला होता ना तो पसारा मी टोटली व्यवस्थित आणि बॉक्समध्ये घालून वरती नावं टाकून काही मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये एक 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 सलग असं व्यवस्थित भरून आणला होता. आणि इथं जो पसारा होता ना हा सगळा तुमच्या दादानी पसारा आणलेला होता. हा टोटली पसारा त्याने गेले आणि पटापटापटा जे घावेल त्यात, काही कपडे त्यामध्ये, काही भंगाराचं सामान, भंगारामध्ये आपलं चांगलं सामान, अशा पद्धतीने जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं मिक्स होतं. माय तसं सांगितलं असतं बाळ.
आता फायनली ज्या कोपऱ्यामध्ये भरपूर कमेंट होत्या की सोनाली हा कोपरा बरोबर दिसत नाही, हा पसारा बरोबर दिसत नाही आहे, हे सगळं काढ, हे सगळं व्यवस्थित ठेव किंवा झाकून ठेव, ते बरोबर दिसत नाही. ज्यांच्या ताईंचे कमेंट होते त्यांना आता कुठल्याही कोपऱ्यामध्ये पसारा दिसणार नाही आणि शक्यतो 2-3 दिवसामध्ये आपला पसारा सगळा जो आहे तो लागून होईल. माहीत नाही आता सगळं जे काय थांबलेलं आहे फक्त कार्पेंटरमुळे थांबलेलं आहे. बाकीची जी काही छोटी मोठी कामं आहेत ती ठीक आहे, त्यांच्यामुळेच आम्ही थांबवलेली होती. कारण ते कार्पेंटरचं काम जेव्हा होईल तेव्हा आपल्याला आयडिया असते की बाबा अमुक गोष्ट इथं ही करायची आहे, ती राहिलेली आहे, ही राहिलेली आहे. तर आता होतंय, बघूया 2 दिवसामध्ये प्रयत्न तोच आहे. पण त्यांचं वेळेवर न येणं याच गोष्टींमुळे आपली कामं होत नाही आहेत. म्हणजे कसं आता 1 दिवस तुम्ही आला तर 4 दिवस तुम्ही येणार नाही, त्यामुळं ती कामं होत नाही आहेत. तिचं वायर काय तर निघले वाटते, वायर निघले ती. व्हॅक्यूमने जेव्हा क्लीन होतं ना तेव्हा खरं सांगते कडा कोपरा काना कुठलं काहीही राहत नाही, एकदम क्लीन झालेलं आहे. जसा रुद्रसा तसा नवीन आहे गो, त्यामुळं गली 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 राह चले तुझा जिओ रे बाहुबली. नाही गाणं टाकणार म्युझिक मावशन जर ऐकू दे. जिओ रे बाहु, मी पाय लावल्यामुळे गेलाय खालती. हो, आज एकटीच सगळं आवरत होती त्यामुळे अखंड दिवस जो होता तो अगदी जोर लावून जोमानं, आपण म्हणतो ना जोशमध्ये, एकदम पळून पळून सगळं काम केलं. पण कधीही बघा ओव्हर काम कधी पण करा तुम्ही शरीराला तर ते लगेच तुम्हाला सिम्पटम देतं. सकाळी 12 पासून जवळजवळ संध्याकाळी 7 पर्यंत माझं काम सुरूच होतं आणि मी करतच होते. असो, मी व्हिडिओचा एंड करते ताईनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.